नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये बघूया आजच्या ठळक बातम्या। जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नेरपिंगळाई येथील कुमारी श्वेता गाडवे हिचा विभागस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक। शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 127व्या जयंती निमित्त श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा तालुका बार्शी टाकळी जिल्हा अकोला यांच्या मार्फत विभागस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेत विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता। स्पर्धा ही 2 गटामध्ये म्हणजे अ गट वर्ग 8 ते 10 तर ब गट वर्ग 11 ते 12 या गटामध्ये आयोजित करण्यात आली होती। तेव्हा ब गटातील स्पर्धेचा विषय हा पंजाबराव देशमुख ग्रामीण शिक्षण व सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार व भाऊसाहेबांचे कार्य व आजची युवा पिढी हे असून या विषयात अनुसरून स्पर्धेच्या ब गटामधून जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील कनिष्ठ महाविद्यालयाची वर्ग 11वीची विद्यार्थी श्वेता संतोषराव गाडवे हिने उत्कृष्ट लेखन कौशल्याच्या जोरावर अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमधून प्रथम क्रमांक पटकावला आहे। तिच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल झाले आहे। या यशाबद्दल दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय राजंदा बार्शी टाकळी येथे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्य कार्यपालन अधिकारी अनिता मेश्राम तथा संस्थेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट गजाननराव पुणकर, सदस्य सुरेश दादा खोटरे, शिक्षणाधिकारी डॉक्टर अरविंद मोहरे व रतनसिंग पवार, अनिल कोल्हे, अशोक सिंग रघुवंशी, गंगाधर पाटील, विजय ठोकळ, प्रकाश अंधारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या थाटात कुमारी श्वेता संतोष गाडवे हिला पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे। पुरस्काराचे स्वरूप ₹1500 रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे। यावेळी कुमारी श्वेता गाडवे हिने आपले मार्गदर्शक प्राध्यापक विजय साटोटे, प्राध्यापक सारिका माहोरे आणि आई बाबा यांच्यामुळे मी हे यश प्राप्त करू शकले असे मत व्यक्त केले आहे। तिच्या या यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, जनता विद्यालयाचे मुख्याध्यापक अजय धोटे, मार्गदर्शक प्राध्यापक विजय साटोटे, प्राध्यापक सारिका माहोरे, प्राध्यापक शुभम भुतेकर, प्राध्यापक प्रीती गवई, प्राध्यापक सुकेश कोरडे तसेच सर्व शिक्षक वृंद, पालक, नेरपिंगळाई ग्रामस्थ यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीत शुभेच्छा दिल्या आहेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ अमरावती नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एस.टी. महामंडळ ज्याला आपण लालपरी म्हणून ओळखल्या जातो, लालपरीमध्ये नेहमीच आपल्याला वादविवाद हा बघायला मिळतो आणि जास्तीत जास्त कागदाचा वापर इथे होताना दिसत होता। परंतु आता सर्व कागद हे पेपरलेस होण्याच्या मार्गावर एस.टी. महामंडळ आहे। या माध्यमातून जर विविध योजना एस.टी. महामंडळाने प्रवाशाच्या सवलतीसाठी विविध योजना या एस.टी. महामंडळाच्या माध्यमातून आणल्या जातात आणि अशातच आता एक नवीन योजना आलेली आहे, नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड असं त्याचं लॉंग फॉर्म आहे। या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुविधा होणार आहे। या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना प्रवास अधिक आता सुखकर होणार आहे, कारण ही कार्ड 199 रुपयामध्ये त्या प्रवाशांना मिळणार आहे आणि त्यामध्ये सुविधासुद्धा तेवढाच होणार आहे। कारण जेवढा प्रवास करायचा आहे तेवढे प्रवासाचे पैसे त्या कार्डामध्ये भविष्यात टाकले जातील आणि तेवढ्या माध्यमातून तुम्हाला कोणत्याही प्रकारचं कॅश द्यायची गरज लागणार नाही।
तर त्यामुळं नेहमीच चिल्लरसाठी जे वादविवाद होत होते, आता या अशा कार्डमुळे ही वादविवाद कमी होण्याच्या मार्गावर एस टी महामंडळ जात आहे. एकूण काय तर आपण एकच म्हणू शकतो की या कार्डाच्या माध्यमातून एस टी महामंडळ कुठंतरी काट टाकून पुढे जात आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. मी नितीन पाटील, नंबर 1 न्यूज चॅनल अमरावती. जनतेच्या पैशावर मनपा अधिकाऱ्यांची मौज, व्हिडिओमुळे खळबळ. अमरावती महानगरपालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मनपाचे एक अधिकारी हे शासकीय वाहनाचा गैरवापर करीत असल्याचे समोर आले आहे. महानगरपालिकेची अधिकृत गाडी घरगुती कामासाठी वापरली जात असल्याचे व्हिडिओद्वारे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित वाहनाचा वापर त्यांची पत्नी मुलीला शाळेत सोडण्यासाठी आणि शाळेतून आणण्यासाठी करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. काही व्हिडिओमध्ये अधिकाऱ्यांची पत्नी मुलीला शाळेत सोडताना दिसून येत आहे, तर काही व्हिडिओमध्ये मनपाचा ड्रायव्हर मुलीला शाळेतून घरी नेत असल्याचे दिसून येत आहे. जनतेच्या कराच्या पैशातून चालणाऱ्या वाहनांचा असा वापर होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. शहरातील मूलभूत कामासाठी निधी अपुरा असल्याच्या तक्रारी असताना अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या गैरवापरामुळे नाराजी वाढली आहे. दरम्यान मनपा आयुक्त व नवनिर्वाचित भाजप महापौर या प्रकरणात काय भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करू अशी प्रतिक्रिया महापौर श्री चंद तेजवानी यांनी दी. नहीं, ये विषय आप मेरे ध्यान में लाके दे रहे हैं, ये गलत है. ऐसे और भी कोई अधिकारी या कर्मचारी होंगे, मैं इनकी जांच करता हूँ. जांच करके उन पे अपन उचित कार्रवाई करेंगे. और आपके पास में कुछ ऐसे होगा प्रूफ, तो मुझे प्रूफ दीजिए. वो कल वो बात करके हम उसके हिसाब से अपन नियोजन करेंगे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.